हॅलो. धन्यवाद मिस्टर राहुल चंदेर यांचं चांगलं समालोचन राहुलकडनं देखील आपण ऐकलं. आता मात्र जाऊया आपण पुढच्या सामन्याच्या दिशेनं. एका बाजूने आपण पाहिला तर मग पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर अतुल सुरुंग. यावेळेस पहिला बॉल आतून सुरुंगचा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हो 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 आउटची संधी होती. या ठिकाणी नेम धरून गेम करायचा होता. कदाचित नेम लागला असता तर मग आवाज देखील आला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नेम चुकलाय. पहिला बॉल आपण पाहिला अतुल सुरुंगचा मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. ऑन स्ट्राईक वरती विकास कोम आणि महेश लहांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल, थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता आला हा चौकार. 4 रन. पहिला बॉल आपण पाहिला तर मग तीच तरार होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला तर ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. काय जबरदस्त हा फटका आपण या ठिकाणी पाहिला तर अगदी सीमारेषेच्या बाहेर मात्र निघून गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला शॉट. मिडॉला मात्र चेंडूला अडवण्यामध्ये थोडेसे अपयशी ठरले गेले आणि 2 धावा मात्र चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी बॉलिंग पूर्ण केलेत. आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. गावात विस्फोट बरफपाडा आणि त्यांच्या समवेत जगदंब स्फोट फिंडरीपाडा हा संघ आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर मग जगदंब स्फोट फिंडरीपाडाचं नेतृत्व यंदाच्या वर्षामध्ये काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालंय. हा चेंडू आपण पाहिला तर गुड लेंथ वरती टाकला होता आणि तिथून मात्र थोडंसं आपण पाहिलं तर मग उचली देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता गोलंदाज अतुल सुरुंगनं, परंतु अतिरिक्त बाउन्स जास्त पाहायला मिळाला आणि तेच कारण या ठिकाणी पंचांनी दर्शवलंय. हा चेंडू असणार आहे वाईट आणि 1 माउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पायाना फॉलो करणारा हा बॉल होता. इष्ट्यांच्या समोर मात्र पकडले गेले. फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहे, तो म्हणजेच मिस्टर विकास कोम. बॅक टू द डगआउट. बाद. पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसला गेलाय गाव दिवसपूड वरपाडा टीमला. फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर मग विकास कोम मात्र होते बाद. अतुल सुरुंगला मात्र ही पहिली विकेट या ठिकाणी मिळाली गेले. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये इष्ट्यांच्या समोर मात्र बरोबर पकडलं गेलं विकास कोम याला आणि उंचांच्या माध्यमातून लगेच मात्र फिंगर मात्र वर मात्र येताना जरूर पाहिला. पहिला धक्का बसला गेलाय गाव दिवसपड वरपाडा टीमला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग मनोज चिफाट वाटर आपण या ठिकाणी पाहिला. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 6. चेंडू टाकून झाले तर ते म्हणजे 5. चांगले बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. या षटकामध्ये आपण एक चौकार येताना जरूर पाहिला होता लोंगांच्या दिशेनं. कव्हर ऑन ड्राईव्हचा फटका होता. 4 चेंडू टाकून झालेत. एक वाईड बॉल आला होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका
शॉर्ट विडॉनला मात्र एक सिंगल ही वेगाने पूर्ण केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 7 या कड्यावरती. आता मात्र चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 5 सॉरी 8 धावा धावफलकातील लागल्या गेलेत. नेट मात्र स्लो चालतंय आणि आम्ही देखील थोडंसं पीसीच्या समोर बसलोय, त्याच कारणास्तव थोडीशी मिस्टेक आमच्याकडनं देखील होती आहे. यावेळेस मात्र हवाई हल्ला स्विच करण्याचा प्रयत्न केलाय आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच महेश लहांगे आउट. धक्का क्रमांक या ठिकाणी पाहिला तर आपण दुसरा देखील बसला गेलाय गावदिवस फूड बरफपाडा टीमला. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 2 फलंदाज मात्र बाद झालेत. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता, त्याच्यानंतर लॉंगॉनच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला मात्र सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय आणि धक्का क्रमांक हा दुसरा आपण या ठिकाणी लागताना पाहिला, तो म्हणजेच टीम गावदिवस बरफपाडा संघाला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आकाश पागी नावाचा मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्याकरता आलाय. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आकाश पागी आणि त्याच्यानंतर त्याला साथ देण्याकरता मनोज चिपाटला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गहिला. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला जरूर मिळालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक डॉटच्या स्वरूपामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू देखील आपण या ठिकाणी पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकातील धावा आहेत स्थिर, त्या म्हणजेच 8. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं होतं आणि दरवाजे मागडे उघडे ठेवले होते आणि ज्यावेळेस आपण दरवाजे उघडे ठेवतो त्यावेळेस मात्र चोरी ही निश्चितच होत असते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चोरी केली गेली गोलंदाजानं. ही विकेट मात्र मिळवली गेली आहे मनोज चिपाटची. 4 बॉल तो मात्र खेळला गेला आणि एक सिंगल धाव त्याच्या माध्यमातून केली गेली. जवळजवळ आपण पाहिला तर हा तिसरा फलंदाज बाद होतोय गावदिवस बरफपाडा टीमचा. आता मात्र जे प्रमुख खेळाडू होते सुरुवातीला आपण पाहिलं तर विकास कोम मात्र लेग विपोरच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग नंबर 2 चा फलंदाज बाद झाला, तो म्हणजेच महेश लहांगे बाद झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र मनोज चिपाट म्हणजे जे प्रमुख बॅटिंगची लाईफ लाईन होती ती मात्र यावेळेस थोडीशी मागे पडली गेली आहे. परंतु यावेळेस स्वतःला सावरावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. तो खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आकाश पागी अँड गणेश वरफ. जबाबदारी उचलावी लागेल, जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल, कारण जबाबदारी यावेळेस उचलली नाही तर मग पूर्णपणे बॅकफुटवरती टीम पाहायला मिळेल गावदिवस बरफपाडा. कारण अजून सुद्धा वेळ गेली नाहीये, अजून सुद्धा भरपूर वेळ आहे, कारण चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील फक्त 3 आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. नवनाथचा हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव जवळून मात्र पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले 9 या कड्यावरती.
थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. राजकारणाचा विषय पकडला तर मग एका मताला, शाळेमध्ये शिकत असताना एका गुणाला जो काही महत्व आहे ना, तोच देखील क्रिकेटच्या पटलावरती देखील एका रनाला मात्र, एका धावेला खूप महत्व आहे मित्रांनो. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे आलाय. निश्चितच ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकास पानेराकडनं झाली आहे मिस्टेक. जेल मात्र झाली आहे ड्रॉप. आणि निश्चितच दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे जाऊन पोचली गेली 11 कड्यावरती. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा बॉल एक शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आकाश पागी एक प्रमुख खेळाडू म्हणून राहिला गेलाय, कारण बाकीचे खेळाडू आपण पाहिले तर भरपूर बाद झालेत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन स्ट्राईकला. एकदा वेगानं पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 13 धावा. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा धाव फलकावरती 3 गडींच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा आपण पाहिलं या ठिकाणी तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेळ बदलायला निश्चितच टाइम लागत नाही, परंतु या वेळेमध्ये निश्चितच खेळ देखील बदलवला जाईल का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. पाहूया तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज मात्र या ठिकाणी पुढे येईल. मला वाटतं या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धीरज धिंडा मिस्टर डीडी मैदानात शात मध्ये इन झालेत. पाहूया धीरज धिंडा यांच्याकडनं कशा पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. लेफ्टम आहे आणि निश्चितच डाव्या हाताने तो गोलंदाजी करतोय. आणि ज्यावेळेस डाव्या हाताचा गोलंदाजी तेव्हा मात्र त्याला एक नॅचरल स्पिन बॉल करण्याची निश्चितच संधी असते. कारण निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग तो देखील चांगल्या गोलंदाजी करण्यासाठी निश्चितच जाणला जातो. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर सध्या भन्नाट फॉर्म मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. जगदंब स्फोट पेंढरीपडा. पहिला बॉल लोअर फुलटॉच होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओ हो 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 डेंजर झोन मध्ये सापडला होता फलंदाज. या ठिकाणी आपण पाहिला तर मग गणेश एवढंच डेंजर झोन मध्ये धावत होता. एक सिंगल मात्र कंप्लीट केली. स्ट्राईक देखील रोटेट झाले. आता मग स्ट्राईक वरती मिस्टर आकाश फागे. हवाई हल्ला केलाय, हवेमध्ये शॉट खेळला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओहो, अगोदर जर बॉल पकडला असता, इष्ट्यानं लावला असता तर मग विकासला मात्र परतावं लागलं असतं, कारण क्रॉस झाला नव्हता. परंतु आपण पाहिलं तर मग आता मात्र रनआउट साठी रिफर या ठिकाणी केलं गेलंय. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय हे देखील आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. आणि डिसिजन आहे खूप क्लोज डिसिजन आहे. येस, डिसिजन आहे आउट, कारण हवेमध्ये पूर्णपणे बॅट आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये गणेशाला मात्र परतावं लागेल. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच
15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक न्यू बॅटर इन झालेत. राकेश कुम. धीरजचा हा पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता आणि तिथून मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता आकाश पागीन. आता मात्र एक जो खेळाडू राहिलाय आकाश पागी, त्याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. चांगला खेळ केला जाईल का, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर तो देखील स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके येत नाहीयेत. एक सिंगल धाव मात्र ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 16 या आकड्यावरती. काय जबरदस्त ही चेंडूच्या हाताने केली गेली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आलाय. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 17 वरती जाऊन पोचली आहे. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉल टाकून झाले 4. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस राकेश ऑन स्ट्राईक वरती चांगला फटका आहे राकेशचा. ऑन साईडला एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगानं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आहे आणि या 2 धावेनं आता मात्र धावफलक जाऊन पोचलं गेलंय. ते म्हणजेच 19 या आकड्यावरती 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या तिसऱ्या ओव्हरमध्ये धीरजची देखील चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळालंय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला आणि त्याच्यानंतर 6 धावा या षटकामध्ये येताना आपण पाहिले आहेत. चांगली बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. धावफलकात धावा लागल्या गेलेत त्या म्हणजेच 19. अजून सुद्धा 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडू मध्ये पाहूया किती धावा बनवल्या जातील. सुनील वोचल आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सॉरी, न्यू बॉलर आलेत. ओ, सुनीलचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. पण धावा किती? 3. बॅटला स्पर्श झालाय का? नाही, म्हणजे 2. नो प्लस 22 म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडल्या जात आहेत. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल त्या म्हणजेच 21. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाले. प्रीहिटचा बॉल आहे आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग प्रीहिटच्या बॉल वरती काही सुद्धा गिरता आला नाहीये आकाशला. आकाशचा विचार केला तर स्ट्रगल करतोय. 7 बॉल तो देखील खेळलाय. धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 5. त्याच्यानंतर 2 मध्ये 2 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर राकेश. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन स्ट्राईकला. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण होताना आपण पाहिली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 2 ने पुढे सरकली जाऊन पोचले. 23च्या घरामध्ये 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला यानंतर होणारा मॅच महेंद्र स्पोर्ट नागळे आणि जय गणेश स्पोर्ट गवळीपाडा.
यावेळेस हवाई हल्ला केला, मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक पुढे आलेत आणि पकडतायत झेल. अतुलने मात्र सुंदर या ठिकाणी हा झेल मात्र पकडलाय. समाप्त होतोय आकाश पागीचा देखील खेळ. आकाश मात्र ठिकाणी आउट झालेत. महेंद्र स्फूट नागळे आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत जय गणेश स्फूट गवळीपाडा हा संघ. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतोय टॉस साठी आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक विकेट मात्र मिळवली जाते. आणखी एक विकेट सुनीलच्या खात्यामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग सुनील बोचलचे देखील या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 23 धावा धावफलकावरती लागायला गेल्यात. अजून सुद्धा या इनिंग मधले 2 चेंडू मात्र बाकी आहेत. न्यू फलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नितेश आलेत न्यू बॅटर. 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया दोन्ही चेंडू मध्ये काय घडतं, काय बिघडतं, किती धावा मात्र बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा टीम समोर. यानंतर रेडी राहायचंय टॉस साठी महेंद्र स्फूट नागले टीमचा संघनायक आणि जय गणेश स्फूट गवळीपाडा पोमन टीमचा संघनायक. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ओहो एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 24च्या घरामध्ये. 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला शेवटचा बॉल. सरळ बॅटनं चेंडूला मात्र खेळलं गेले. लॉंगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अतुल सुरुंग. चांगली फिल्डिंग, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट झाले आहेत. दोन्ही मात्र समाधान मानावं लागेल. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 26च्या घरामध्ये. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि लक्ष असणार आहे ते म्हणजे 27. चला टॉस साठी यायचं आहे 2 कर्णधार. महेंद्र स्फूट नागले टीमचा संघनायक अँड जय गणेश स्फूट गवळीपाडा टीमचा संघनायक. चला विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज आपण लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकी केली जाईल 2 संघांमध्ये. एका बाजूला आपण बघणार आहोत साई आधार स्पोर्ट्स नागले याच विभागाला बिलॉंग करताय आणि एका बाजूला जय गणेश स्पोर्ट्स गवळीपाडा संघ आहे म्हणजेच पोमण परिसरातील संघ आहे आणि या 2 संघांमध्ये अतिशय जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. विनंती करेल समीर ठाकरे आपल्याला की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. राज उंबरसाडा यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टॉस केला जाईल समीर ठाकरे यांच्या माध्यमातून. जय गणेश गवळीपाडा एका बाजूला, महेंद्र स्पोर्ट्स नागले या 2 संघांमध्ये. काटा असा काउल झालाय आणि छापा आलेला आहे त्या ठिकाणी. समीरला विनंती करेल की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
यस जय गणेश गवलीपाडा संघ नाणेफेकी जिंकल्यात. प्रथमतः त्यांना विचारूया काय स्वीकारतील. बॅटिंग. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45. आणि कुठले असे फलंदाज तुमच्याकडे आहेत जे चांगली कामगिरी करू शकतील. नक्कीच सांगू नाही शकत, सर्व फलंदाज चांगलेच आहेत. ऑल द बेस्ट. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील, या मैदानाबद्दल काय म्हणशील. नक्कीच खूप सुंदर स्पर्धा आहे आणि आयोजन सुद्धा सुंदर आहे. धन्यवाद. धन्यवाद. हे होते जय गणेश स्पोर्ट्स गवलीपाडा संघाचे संघनायक. त्यांनी नाणेफेकी जिंकले आणि प्रथमतः त्यांनी घेतलंय फलंदाजी. एका बाजूला महेंद्र स्पोर्ट्स संघाचे कर्णधार. जर त्यांनी नाणेफेकी जिंकली असती तर मग काय स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षक. मनासारखं झालेलं आहे. कुठले असे गोलंदाज आहेत जे कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. भावेश ठाकरे आहे, मी आहे, रोहित, रुपेश मेडे आहे. भावेश ठाकरे सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी आणि चांगलं प्रतिनिधित्व करतोय. मात्र तुमच्या संघामध्ये खेळत असताना तो त्याचं राहणीमान त्याचं नक्कीच हे कसं आहे. बरोबर आहे. धन्यवाद. महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाचे संघनायक. प्रथमतः नाणेफेकी जिंकलाय जय गणेश गवलीपाडा संघाने आणि त्यांनी प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाला. ओव्हर टू मिस्टर विजय भोई सर. त्यानंतर विनंती असेल अशोक पाचमारे आपल्याला आपण या आपल्यासाठी सुद्धा पारितोषिक होतं षटकारासाठी 100 रुपयाचं. आणि विनंती करतोय अशोक पाचमारे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ते पारितोषिक आलं होतं नर्तमजी तुंबडा यांच्या माध्यमातून. धन्यवाद मिस्टर राहुल चंदेल. मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 24 बॉल मध्ये 27 धावा बनवायचे आहेत. एक छोटं टार्गेट आहे, परंतु कधी कधी छोटं टार्गेट देखील खूप मोठं होतं मित्रांनो. परंतु त्यासाठी आपण पाहिलं तर बघ दोन्ही बाजूने समांतराचा खेळ मात्र निश्चित मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. जी बॉलिंग केली आहे जगदंब स्पोर्ट टीम पेंडुपाडा टीमच्या गोलंदाजांनी तीच बॉलिंग मात्र या ठिकाणी अवधी स्पोर्ट बरपाडा टीमला देखील मात्र करावी लागेल. तरच मात्र ही मॅच त्यांना देखील जिंकता येईल. चला मॅच ऑन करायची आहे. दोन फलंदाज आपण पाहिले तर मग मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका बाजूने आपण पाहिलं तर मग संजय धिंडा तर दुसऱ्या बाजूने अतुल सुरुंग हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तर पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज मिस्टर विकास कुम. राईट मोर द विकेट न षटकातील पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग समोरच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडून एंड वेली मात्र दिशा बदललाय. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिल्याच बॉल वरती संजयच्या बॅट मध्ये आल्या हा चौकार. 4 रन. आणि भव्य स्वागत देखील केले गेले गोलंदाजाचं चौकारानं. चेंडू मात्र अडवायला हवा होता, मात्र तो यावेळेस मात्र हा चेंडू जाईल स्टँड अँड डिलिव्हर. सीमा रशेच्या पलीकडे 6 धावांकरता आला षटकार. एका ओव्हर मध्ये मॅच फिनिश करण्याचा कारनामा आपण पाहिला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये, तर तो रेकॉर्ड आहे आकाश धानवे यांच्या नावावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रवींद्र दत्त स्मृती चषक 2025 चा महासंग्राम आपण पाहिला बाबा स्पोर्ट्सच्या त्या मैदानावरती. गावदी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीमने तो आयोजित केला होता आणि त्याने मात्र एका बॉल मध्ये सामना फिनिश केला होता. टार्गेट होतं 9 धावांचं आणि तो एका ओव्हर मध्ये जिंकून दिला होता आकाश दानवीने. 2 ओव्हरचा मॅच. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. हो यावेळेस आपण पाहिलं तर हा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानं सीमा रशेच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावांकरता आणि या चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 15च्या घरामध्ये 15 धावा.
धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त हा बॅकफुट पंच पाहायला मिळाला अतुल सुरुंगच्या बॅट मधनं. अतुल सुरुंग देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू जगदंब स्पोर्ट पिंडीपाडा टीमचा. यावेळेस सफल क्रॉस झाले, फ्रंट फुटला गेले, जागा बनवली, हुकचा फटका यावेळेस मात्र अतुलच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धावांकरता आलाय हा चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग धीम्या गतीचा बॉल होता. असं वाटलं होतं की नक्कीच या ठिकाणी षटकार खेचला जाईल की काय, परंतु मागचा पाय थोडासा आपण पाहिला अतुलचा मात्र हा शॉट खेळत असताना थोडासा मात्र स्लिप झाला होता. त्याच कारणास्तव मात्र चेंडूला हुक करू शकला नाहीये. कदाचित पुलचा फटका देखील या बॉलवरती आला असता, परंतु या ठिकाणी कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग ज्यावेळेस गावदेवी स्पोर्ट भरपपाडा टीम बॅटिंग करत होते त्यावेळेस मात्र एका ओव्हरमध्ये त्यांनी 8 धावा बनवल्या होत्या आणि 2 मात्र फलंदाज गमावले होते. परंतु यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा टीमचा तगडा भारी पाहायला जरूर मिळाला आहे. त्यांनी मात्र 20 धावा बनवल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र फक्त या ठिकाणी पाहिलं तर मग 18 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. राकेश कुम बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्विंग करण्याचा प्रयत्न केलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मात्र चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पहिल्याच बॉल वरती. धीम्या गतीने हा बॉल मात्र टाकला होता. थोडीशी फ्लायटेड देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु अतुल सुरुंग आहे चांगले बॅटिंग करण्यासाठी तो देखील ओळखला जातो आणि यावेळेस शेड्यूलला मात्र त्याने पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी आबैल मुजमार. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर मग महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजानं हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश केलाय. या सामन्याचा सामनावीर मिस्टर अतुल सुरुंग. चला अतुल सुरुंग आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.